हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 8:15 वाजले. आज माझ्या सकाळीच 8 वाजता पोळ्या झाल्यात. पोळ्या झाल्यानंतर पोळपट लाटणं वगैरे सर्व ते पोळ्यांचे आणि चहा पाण्याचे भांडेसुद्धा घासून झाले. डायनिंग आवरून झालं आहे. रात्रीचे भांडे लावायचे आहेत. ते पण सगळ्यात आधी ना वरच्या फ्लॅटचे जे खिडक्या वगैरे आहे ना त्यांचं माप घ्यायचं आहे. रॉड आणायचे पडद्यांसाठी. तर जेच ते कामावर जातील तर मग म्हटलं आधी ते काम करून येऊया. त्याच्यानंतर किचन पण आवरील, भाजी पण बनवायची. तर चला वरतून जाऊन येऊ. चला. टेप घेतला आधी दार बंद करून घ्या आणि लाईट मावर निघून जातील ना, मग त्याच्यामुळे म्हटलं माप घेऊन येऊ, म्हणजे त्यांना पण लॉक लावून जायला मोकळं. चला. सर्व फ्लॅटच्या खिडक्यांना रॉड लावून द्यायचे, म्हणजे जेस्तेचे पडदे लावतील. कसं आता पावसाळा सुरू होईल आणि रॉड असले म्हणजे मग ते पडदे लावू शकतात, म्हणजे गारवा घरात येणार नाही. आणि जे माझे पूर्वीचे 4 फ्लॅट आहे ना त्यांच्यासुद्धा खिडक्यांना आम्ही रॉड टाकून दिले. मग काय ज्या वेळेस फ्लॅट सोडून जातात ना मग त्यावेळेस आपली वस्तू ती तिथेच राहते आणि त्यांनी लावली का मग कोणी असो ते प्रत्येकजण त्याची वस्तू घेऊन जातं. त्याच्यामुळे मग आम्ही ना रॉड टाकून दिले. संध्याकाळचे 5 वाजले. मी ऑफिसमधून घरी आले आणि किचन बघा किती मस्त असं आवरलेलं आहे. चहा घ्यायचा आहे पण म्हटलं चहा आहे ना जरा उशिरा घेईल, कारण आता सध्या ऊन आहे. आज सकाळी फरची पुसली नव्हती, वेळ नाही मिळाला. तर मग म्हटलं आत्ता फरची पुसायच्या आधी ना सर्वात आधी सोफा व्यवस्थित करूया. तर मी ऑफिसमधून आले, फ्रेश वगैरे झाले आणि आता ना सोफा पुढे सरकून घेते. सोफ्याचं मागच्या शनिवार रविवारीच जे कुशन वगैरे होतं ना उन्हामध्ये वाळत ठेवलं होतं, कुशनचे कवर वगैरे सर्व काही स्वच्छ धुवून काढले होते आणि सोफ्याच्या मागची बाजूसुद्धा झाडून घेतली होती. सोफा एकदम झटकून वगैरे काढला होता. आता सोफा आहे ना एकदम स्वच्छ आणि क्लीन करून घेते. तर इथे मी बादलीमध्ये पाणी घेतले, पाणी पण भरपूर घेतलं आहे आणि जे भांड्यांचं लिक्विड आहे ना ते घेतलं आहे. मी काही असो, जे काही मला स्वच्छ करायचं असेल, साफसफाई करायची असेल ना का हे माझ्याकडे भांड्यांचं लिक्विड आहे ना त्याचाच मी वापर करते. खूप मस्त लिक्विड, एकदम घट्ट लिक्विड आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायला लागतं आहे. त्याच्याने कोणतीही वस्तू असो, काही असो, तेलकट असो, चिकट असो, खराब असो, एकदम मस्त, एकदम छान नव्यासारखी वस्तू निघते. तर इथे ना मी लिक्विडमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. बघा किती चिकट आहे ते लिक्विड. थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि भांड्यांची घासणी घेतली आहे, नरम घासणी घेतली आहे. जी वापरलेली मऊ झाली आहे ना ती घासणी घेतली. तर अशा पद्धतीने ना स्वच्छ व्यवस्थित सोफा करून घेते आणि कपडा घेतला आहे, मऊ कपडा आहे, त्याच्याने पुसून घेणार आहे. रात्री योगिताचा फोन आला होता. योगिता म्हणजे माझी बहीण माझ्या पाठची आणि ती आहे ना आता माझ्या माहेरी आली आहे. तिच्या मुलांना आता सुट्ट्या असल्यामुळं मग ती मे महिन्यामध्ये आणि दिवाळीमध्ये ती येते 7-8-10 दिवस सुट्ट्यांना. तर ती आता आली आहे आणि मला पण फोन आला होता का अक्का तू ये. माझ्या भावांचा फोन आला होता अक्का तू ये. माझे छोटे छोटे भाचे आहेत ते पिल्लांचा फोन येतो आत्या तू कधी येणार, तू ये ना. तर म्हटलं येईल मी. तर मला काय सुट्ट्या 1-2 दिवसच मिळतात, मला कधी जास्त नाही. माझी सुट्टी म्हणजे एखादा रात्र आज गेला का लगेच उद्या यायचं अशी असते माझी सुट्टी. तर रात्री तिचा मला फोन आला होता, अक्का काय करते. तर म्हटलं अगं काही नाही, आज आहे ना सोफा व्यवस्थित केला, स्वच्छ म्हणलं, पुसून वगैरे काढला. तर मला म्हणते अगं अक्का तू तर आत्ताच सोफा आवरला होता एक दिवशी, मी तुझा व्हिडिओ बघितला. तर म्हटलं अगं त्याला बरेच दिवस झाले. तर मला म्हणते तो फाडून टाकशील ना, सारखं साफसफाई ते सोफ्याची करीत असते, स्वच्छ करीत असते. तर म्हटलं तू येऊन बघ माझा सोफा 8 वर्षाचा, म्हणजे आता 8वं वर्ष लागलं आहे, 7 वर्षाचा सोफा आहे. म्हटलं एवढा भारी नव्यासारखा आहे, कोणी म्हणणार नाही का 7 वर्षाचा सोफा आहे. तर ह्या सोफ्याला 7 वर्ष झाले. जितकं वर्ष माझ्या दोन्ही भावांच्या लग्नाला झाले ना तितकंच वर्ष माझ्या सोफ्याला सुद्धा झालं आहे, कारण बनवलेला सोफा आहे. जे काही मी फर्निचर बनवायला टाकलं आणि माझ्या भावांच्या लग्नाला गेले, तिकडनं आले आणि हे सर्व काही फर्निचर फिटिंग झालं. तर बघा 7 वर्षाचा सोफा, एवढा छान असा सोफा आहे. बघा किती मस्त घासल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर निघालेला आहे ना. तर जी मी भांड्यांची घासणी घेतली होती ना ती वापरलेली घासणी घेतली होती. इथे खूप डाग वगैरे लागले होते असे पायांचे वगैरे. हे बघा असे डाग तुम्हाला आता इथे दाखवते, बघा कसं झालेलं आहे. तर हे सर्व काही स्वच्छ केल्यानंतर खूप छान सोफा दिसतो. आता हा स्वच्छ करायचा आहे, बघा हा कसा दिसतोय आणि तिकडचा सोफा स्वच्छ केला आहे तर तो कसा दिसतोय. तर मला ती अशी हसत होती. तर म्हटलं तू येऊन तर बघ किती छान सोफा आहे. म्हणलं काही फाटत वगैरे नाही, म्हटलं मी त्याची काळजीपूर्वक साफसफाई करते, पुसलूस करते. तर बघ आता नाही ते फरची वगैरे स्वच्छ आणि मला काही काम कमी नाही आहे. बघा त्या कुंडीमध्ये
ते म्हणजे सॉरी ते फ्लॉवर पॉट होतं त्याच्यामध्ये खाली रेती भरली होती आणि त्याच्यात फुलं खोचले होते, म्हणजे ते फुलदाणी व्यवस्थित राहील. ते बघा वायर लागली आणि ते रेती सांडली. आता ते भरून घ्यायला लागेल. मला काही कामाचा तोटा नाही, कामं भरपूर आहेत, करील तेवढं कमी आहे काम. तर चला आता ते सुद्धा भरून घ्यायला लागेल, ती सांडलेली रेती. घराच्या कलरच्या वेळेस सर्व खिडक्यांना सुद्धा कलर दिला होता. तर बघा फरशीवरती ना खिडक्यांना कलर देताना पडला होता. मग आता मी काय केलं का थोडंसं पाणी टाकलं आणि हा माझ्याकडे पत्रा आहे, कलर साफ करण्याचाच पत्रा आहे, नवीनच आहे. तर असं ते पत्र्याने सर्व काही फरशीवरचा जिथे सोफ्याच्या मागच्या बाजूला कलर वगैरे सांडलेला होता ना तो काढून घेतला. तर एकदम छान आता ती फरशी झाली. आता सोफा पुढं सरकवला आहे तर सोफ्याची खालची बाजू सर्व पुसून घेते. परवाच्याच दिवशी झाडून घेतली होती, कमीत कमी 3-4 दिवस झाले झाडलं होतं, पण धूळ येऊन येऊन बघा ना पुन्हा थोडीफार का होईना अशी बारीक पावडर तशी मातीची पडलेली आहे. तर आता सर्व फरशी स्वच्छ पुसून घेते आणि पुन्हा सोफा सरकवून देते. तर इथे माझा सोफा एकदम स्वच्छ आणि क्लीन झाला आहे. तर अशा पद्धतीने मी सोफा स्वच्छ करते. नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली माझा सोफा स्वच्छ करण्याची पद्धत. आणि तारक मेहता लावला आहे तर एकीकडे तारक मेहता पण बघते, एकीकडे माझं कामसुद्धा चालू आहे. मी सोफा कधीच भिंतीला लावून ठेवत नाही, थोडा भिंतीपासून पुढेच ठेवते. तर असं आहे ना प्लायचे तुकडे वगैरे ना ते टाकते पावक्यांजवळ, म्हणजे सोफा थोडासा पुढं येतो. तर त्याच्या मागचे 2 कारणं आहे. सोफा ज्या वेळेस भिंतीला लागतो ना तर मग सोफ्याचं जे काही कुशन वगैरे असतं ना भिंत लागून लागून ते खराब होतं आणि भिंतीचा कलरसुद्धा जातो. त्याच्यामुळे ना थोडासा सोफा मी नेहमी पुढेच ठेवते. बघा आपण खुर्ची ठेवली आणि खुर्ची भिंतीला लागली का भिंतीचा कलर जातो, तसंच सोफा पण आपण बसल्यानंतर जरा हालचाल झाली ना सोफ्याची तर मग आपल्या भिंतीचा कलर जातो, कुशन खराब होतं. तर आता आहे ना इथे मी सोफ्यावरती कुशन वगैरे ठेवले आणि आता कवर टाकून देते. उशांचे कवरसुद्धा धुतलेले ते घालून देते. तर आज कमीत कमी 2-4 दिवसानंतर सोफा एवढा छान दिसायला लागला आहे. मला वेळच मिळत नव्हता, दिवसभर ऑफिसमध्ये राहायचे आणि मग आज करील उद्या करील, आज करील उद्या करील. ते आज योग आला आहे का सोफा एकदम व्यवस्थित स्वच्छ झाला. संध्याकाळी 5 वाजेचं ऊन हॉलमधून डायरेक्ट किचनमध्ये जाते, किचनचे बेसिंग वगैरे पूर्ण किचनच्या टाईल्सपर्यंत जाते. तर खूप छान प्रसन्न वाटतं असं घरामध्ये उजेड असल्यानंतर ना खूप भारी वाटतं. लाईटीपेक्षा पण बाहेरचा उजेड खूप छान, किंवा फॅनपेक्षासुद्धा बाहेरची हवा खूप छान घरामध्ये असते, हवा खेळती राहते, घरातलं वातावरण पण खूप फ्रेश असतं. तर सकाळी ना मला झाडांना पाणी घालायला वेळच नव्हता मिळाला, तर मग म्हटलं चला आता सोफ्याचं कुशन वगैरे घालून दिलं आणि आता फरची पुसायची, त्याच्या आधी म्हटलं झाडांना पाणी घालून घेऊया. सोफा स्वच्छ करायला काढला त्याच्यानंतर आज खूप कामं होते, म्हणजे एवढे कामं केले ना का आज खूप दमले, जास्तीचे कामं माझे झाले. तर आमच्या मागच्या बाजूला मीटर आणि तिथे ना खिडकी आहे, माझी बेडची एक खिडकी आणि खिडकीच्या वरती सज्जा आहे. तर सज्जाच्या वरती ना एक मांजरीने कुठून काहीतरी खाऊन वगैरे आली आणि ती बसली. तर तिने तिथे ना जीव सोडला, तर तिचं सर्व ते रक्त वगैरे खाली पडलं. मग ते सगळं ते स्वच्छ केलं, एक मजूर बोलवला, त्याला पैसे देऊन सगळी साफसफाई करून घेतली तिथली. मग हे मला सर्व घराच्या आजूबाजूचं निरमा पावडर वगैरे टाकून धुवायला लागलं, ते धुतलं. त्याच्यानंतर घरातली सर्व फरची वगैरे पुसली, ते करोपर्यंत 9:15 वाजले आणि मग यांना पण भूक लागली होती. यांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या, तर ते म्हणे आपण दोघं सोबतच जेवू. पण मी म्हटलं नाही तुम्ही जेवण करा, मी आता फरची पुसणार, मस्त आंघोळ करणार, केस वगैरे धुणार, कारण आहे ना. तर हे बघा असे कामं वाढतात. तर चला आता आहे ना यांचं जेवण झालं आहे आणि स्वयंपाक तिथंच आहे, मी आता वरण गरम करते आणि जेवण करून घेते. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन